की नेमकं जेवण किती करावं, जेवणाची मात्रा किती असावी. रोजचे पेशंट चेक करताना अनेक पेशंट हा प्रश्न नक्की विचारतात. कारण काही लोक खूप अगदी पोटफुटेपर्यंत खातात, तर काही अगदी हलका आहार खातात. आयुर्वेदात याबद्दल खूप सुंदर मार्गदर्शन दिलंय. आयुर्वेदात एक श्लोक आलाय, अन्नेन पुरेद अर्धम तोयेन तु तृतीयकम उदरस्य तृतीयांशम संरक्षेत वायू संचारणे. याचा अर्थ काय, तर पोटाचे 4 भाग करा, त्यातल्या 2 भाग आहार म्हणजे अन्न, 1 भाग पाण्यासाठी शिल्लक ठेवा आणि 1 भाग वायू संचारणासाठी म्हणजे पचनासाठी रिकामा ठेवा. असा आहार घेतल्यामुळे तुम्हाला पोट हलकं वाटणं, आहार योग्य पद्धतीने पचणं, तसेच पोट जड न वाटणं असं जाणवेल. आजकाल लोकांची एक मोठी सवय आहे, जेवताना बस आता शेवटचा घास म्हणत म्हणत अजून खातात आणि त्यामुळे ओव्हर इट होतं आणि नंतर त्यांना मग जेवण झाल्यावरती हलकी भूक उरली पाहिजे. उठताना असं वाटलं पाहिजे की अजून थोडंसं खाल्लं गेलं असतं. लक्षात ठेवा, योग्य अन्न जितकं महत्वाचं आहे तितकंच योग्य मात्रा देखील महत्वाची आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या परिजनांसोबत शेअर करायला विसरू